नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो मित्रांनो, आपण फोकस केलेली जी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जी आहे ही 5 जानेवारी 2025 ला आहे. त्यामुळे आता जर बघितलं तर जवळपास 48 दिवस या एक्झामसाठी शिल्लक राहिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आतापासून जो आपला स्टडी आहे तो पूर्णपणे एक्झाम सेंट्रिक अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपली जी येणाऱ्या एक्झामसाठीची आतापासूनची स्ट्रॅटेजी कशी असावी हा क्वेश्चन असेल किंवा प्रत्येकाला म्हणजे एकदम आपला जो अभ्यास आहे तो एक्झाम ओरिएंटेड व्हावा असंच वाटत असेल. ठीक आहे, सो त्या दृष्टीने आपण ह्या व्हिडिओमध्ये या एक्झामच्या आधीच्या जर आपण बघितलं तर येणाऱ्या जवळपास 45 दिवसांची स्ट्रॅटेजी आपली कशी असावी या संदर्भात डिस्कशन करणार आहोत. सो बघा, ज्यांनी ही कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जी फोकस केलेली आहे तर प्रत्येकासाठी हा आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण यामध्ये आपण येणाऱ्या एक्झामसाठी एक्झाम सेंट्रिक आपली स्ट्रॅटेजी कशी असावी हे डिस्कस करतोय. ठीक आहे, सो शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण स्ट्रॅटेजी लक्षात घ्या आणि त्यानुसार आपली एक्झामची रणनीती किंवा स्ट्रॅटेजी ठरवायची. ठीक आहे, सो बघा मित्रांनो, म्हणजे मी जी ही स्ट्रॅटेजी सांगतोय ही मी अनुभवलेली आहे. यामधून मला सक्सेस मिळालेला आहे. ठीक आहे, कारण लास्ट जी आपण म्हणू शकतो लास्ट कंबाईनची गट क ची पूर्व मुख्य परीक्षा या स्ट्रॅटेजीने मी क्रॅक केलेली आहे. सो त्यामुळे एक बेस ठेवून मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, परंतु ही प्रत्येकासाठी एक रिजिड स्ट्रक्चर नसणार आहे. प्रत्येकाने आपल्या अनुषंगाने आपल्या म्हणजे आपल्या लेवलने ती काय करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. सो फक्त एक ढोबळ प्लॅन किंवा ढोबळ आढावा आपण या अभ्यासाच्या दृष्टीने कसा असावा हे ह्या लेक्चरमध्ये बघतोय. ठीक आहे, सो आपण सुरू करूया. ठीक आहे, तर बघा सर्वप्रथम जर आपण डेज कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, सो बघा जर 19 नोव्हेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 पर्यंतचा आपण जर कालावधी लक्षात घेतला तर लक्षात घ्या की नोव्हेंबर, ठीक आहे, आज 18 आहे. ठीक आहे, सो नोव्हेंबरचे आपल्याला 12 दिवस मिळत आहेत. ठीक आहे, नोव्हेंबरचे आपल्याला किती दिवस मिळत आहेत? 12. त्यानंतर डिसेंबर आपल्याला 31 दिवस मिळत आहेत आणि आपल्याला जानेवारीमध्ये म्हणजे एक्झामच्या आधीचा 4 आणि 5 जानेवारीचा दिवस आपण कॅल्क्युलेट नाही करत तर आपल्याला फक्त 3 दिवस मिळत आहेत. सो असे आपल्याला एकूण 46 दिवस आपल्याला मिळत आहेत. ठीक आहे, सो या 46 दिवसांमध्ये आपल्याला 45 दिवसांचं योग्य असं आणि एक्झाम ओरिएंटेड आपलं शेड्यूल आपली स्ट्रॅटेजी कशी असावी याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. सो आपण एक टाइमलाईन बनवून या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. ठीक आहे, सो तुम्हाला स्क्रीनवर ही टाइमलाईन दिसत असेल. ठीक आहे, जर बघू शकता तुम्ही एक टाइमलाईन आपण बनवलेली आहे आणि त्यानुसार आपण आपला शेड्यूल ठरवणार आहोत किंवा शेड्यूल डिस्कस करणार आहोत किंवा आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती बनवण्यास सुरुवात करणार आहोत. तर बघा सर्वप्रथम जर आपण बघितलं तर आपण या 45 दिवसांचं काय करतोय शेड्यूल बनवतोय किंवा स्ट्रॅटेजी बनवतोय. सो या 45 दिवसांची डिवायडेशन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे तर 30 आणि 15. ठीक आहे, या दिवसांमध्ये असं आपण त्याला डिवायडेशन केलेलं आहे. तर बघा ही जी टाइमलाईन आपल्याला दिसते बघा, जी सुरुवात होतीये 20 नोव्हेंबर पासून. ठीक आहे, तर जर बघितलं 20 नोव्हेंबर ते आपण 19 डिसेंबर हा पर्यंत जर कालावधी बघितला तर हा 30 दिवसांचा आपण कालावधी घेतलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर बघा हा जो आहे 20 डिसेंबर पासून ते 3 जानेवारी पर्यंत हे जे 15 दिवसांचा आपले एक वेगळा शेड्यूल असणार आहे तो आपण वेगळा डिस्कस करणार. आणि मग जो 4 आणि 5, ठीक आहे, 5 जानेवारीला जर आपण बघितलं तर आपली एक्झाम आहे. ठीक आहे, 5 जानेवारीला आपली एक्झाम आहे आणि 4 जानेवारीचा आपल्याला एक विशेष म्हणजे काही काळजी घ्यायची आहे किंवा तो दिवस आपल्यासाठी एक स्पेशल रिझर्व ठेवायचा आहे आपल्या मेंटल बिल्डिंगसाठी. सो ठीक आहे, सो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. जस्ट एक तुम्हाला ही टाइमलाईन आपण दाखवली. ठीक आहे, सो या टाइमलाईनमध्ये आपण जी पहिलं या टाइमलाईनची विभागणी जी केली आहे ती जर बघितली आपण तर 20 नोव्हेंबर पासून, ठीक आहे, म्हणजे जर आज आपण हा लेक्चर कंडक्ट करतोय आज 18 नोव्हेंबर आहे बरोबर. सो 19 नोव्हेंबरचा दिवस आपण काय केलंय तर एक रिलॅक्सेशन किंवा आपण प्रत्येकाने आपल्या परीने टाइम टेबल बनवावा किंवा शेड्यूल ठरवावा त्यासाठी आणि आपण कालावधी लक्षात घेतलेला आहे 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर. तर 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या 30 दिवसांमध्ये आपली पहिली स्ट्रॅटेजी काय असावी हे आपण बघणार आणि त्याच्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असावी ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, सो प्रत्येकाने काळजीपूर्वक हा सेशन करायचा आहे. यातल्या आपण गोष्टी डिस्कस करणार आहोत त्या आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ठीक आहे, आणि हा जो टाइम आहे हा आपल्यासाठी गेम चेंजिंग टाइम आहे किंवा
आपल्याला म्हणजे पुढची जी पूर्वपरीक्षा जी आहे 5 जानेवारीची ती आपण क्रॅक करणार नाही करणार या संदर्भात अतिशय क्रुशल हा टाइम आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आपलं बेस्ट देऊन आणि बेस्ट एक स्ट्रॅटेजी बनवून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि येणारी पूर्वपरीक्षा आपल्याला क्रॅक करायची आहे. ठीक आहे. सो त्या संदर्भात आपण हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्या शेड्यूलमध्ये आपण उतरवले पाहिजेत. त्या दृष्टीने आपण इथे डिस्कस करतोय. तर बघा सर्वप्रथम आपल्याला जर ह्याचा विचार करायचा झाला तर या 30 दिवसांमध्ये आपण जो ऑलरेडी अभ्यास करतोय आतापर्यंत जो आपण अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाइम मध्ये इन्क्रीज करायचं म्हणजे आपला स्टडी टाइम आपल्याला आता इन्क्रीज करायचा आहे. कारण आपल्याकडे आता फक्त 45 दिवसांचा वेळ राहिलेला आहे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला अभ्यासासाठी द्यायचा आहे. ठीक आहे. जर आपण पूर्णपणे फोकस करतोय आणि आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे तर आता पासून आपल्याला आपला पूर्ण वेळ हा फक्त आपल्याला अभ्यासासाठी द्यायचा आहे. जर आपण कुठेतरी जर जॉब करतोय तर पॉसिबल असेल तर आपण सुट्टी घेऊन या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून द्यायचं आहे. ठीक आहे. जर नसेल जमत तर म्हणजे ऑप्शन नाहीये, परंतु ज्याला जमतंय ज्याला शक्य आहे त्यांनी ह्या 45 दिवसांचा वापर पूर्णपणे आपल्या अभ्यासासाठी करायचा आहे आणि हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला जर ही एक्झाम क्रॅक करायची तर आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. ठीक आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला सर्वप्रथम महत्वाची आपली स्टेप असणार आहे की आपल्याला स्टडी टाइम आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या 30 दिवसांच्या पिरियडमध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे काही असणार आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज. बघा सगळ्यात महत्वाचं जे असणार आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज आणि ही टेस्ट सिरीज आपल्या प्रत्येकाने काय करायची आहे ह्या 30 दिवसांमध्ये टेस्ट सिरीज द्यायची आहे. बरोबर. बघा पॉसिबल होत आहे की म्हणजे जे आपण काय करायचं की एखादा स्टँडर्ड आपण सोर्स बघायचा की जो चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो त्यांच्या टेस्ट सिरीज आपण जॉईन करायच्या बाय म्हणजे ते पीडीएफने जरी प्रोव्हाइड करत असतील किंवा जर तुम्हाला जमतंय की त्या ठिकाणच्या सेंटरला जाऊन तुम्ही टेस्ट देणं तरी चालतंय. पण तुम्ही काय करायचंय तर ह्या पिरियडमध्ये म्हणजे आपण सर्वांनी टेस्ट सिरीज ह्या कंपल्सरी द्यायच्या आहेत. ठीक आहे. सो बघा किती टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत. सो मिनिमम आपल्याला या पिरियडमध्ये 10 टेस्ट सिरीज कव्हर केल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि मॅक्झिमम आपण 15 टेस्ट सिरीज आपण या कव्हर करतो. ठीक आहे. सो म्हणजे एकच सेंटर आपल्या एवढ्या टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करू शकत नाही एवढ्या 30 दिवसांच्या पिरियडमध्ये. सो आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या टेस्ट ज्या असणार त्या कलेक्ट करायच्या आहेत आणि पॉसिबल झालं तर त्यांच्या प्रिंट मारायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे झेरॉक्स करून आपण त्या जसं आपण आयोगाची एक्झाम देणार आहोत त्याच पद्धतीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या समोर ठेवायच्या आहेत आणि आपण त्या टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत. ठीक आहे. याचा इफेक्ट जो आहे हा आपल्या डायरेक्टली आपल्याला एक्झाम मध्ये दिसणार आहे. म्हणून मी सांगतोय की आपल्याला टेस्ट सिरीज हा या 30 दिवसांच्या शेड्यूलमध्ये अतिशय महत्वाचा पार्ट आहे. ओके. सो आपण टेस्ट सिरीज देतोय तर टेस्ट सिरीज मध्ये मिनिमम आपण 10 टेस्ट सिरीज देऊ शकतो आणि मॅक्सिमम मॅक्स टू मॅक्स आपण 5 देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त देण्यात काही फायदा नाहीये. कारण जेवढ्या गोष्टी आपल्याला ह्या टेस्ट सिरीज मधून आकलन करायच्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या व्हॅल्युएशन मध्ये ऍड करायच्या आहेत त्यासाठी एवढ्या टेस्ट इनफ होतात. म्हणजे कमीत कमी आपण 10 दिल्या पाहिजे जास्तीत जास्त किती दिल्या पाहिजेत 15 कारण 30 दिवसांचा वेळ आहे. बरोबर. सो लक्षात घ्या मी तर सांगतो की 10 टेस्ट सिरीज आपल्याला इनफ होतील कारण 3 दिवसांच्या ऍव्हरेजने बरोबर 3 रेशोमध्ये म्हणजे 30 दिवसांमध्ये 10 म्हणजे एका टेस्ट सिरीजसाठी आपण 30 दिवस म्हणजे ते टेस्ट सिरीज देणं त्याचं अनालिसिस करणं आपलं स्वतःचं इव्हॅल्युएशन करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. बरोबर. म्हणून 10 टेस्ट सिरीज आपल्यासाठी इनफ आहेत. ओके. तर लक्षात घ्यायचं की ही टेस्ट सिरीज आपण ढोबळमानाने द्यायची नाही. टेस्ट सिरीज आपण जर जॉईन करतोय टेस्ट सिरीज देतोय टेस्ट देतोय तर ती आपण ढोबळमानाने किंवा कॅज्युअल अप्रोच ठेवून द्यायची नाही. ठीक आहे. इट्स स्ट्रिक्टली आपण एक्झाम ओरिएंटेड द्यायची आहे. म्हणजे कशी तर त्याच्यासाठी काही आपण रेग्युलेशन ठरवायचे आहे. ते म्हणजे काय तर आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला माहितीये आपली पूर्व परीक्षेचा आपल्याला वेळ असणार आहे तो म्हणजे 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा आपल्याला वेळ असणार आहे. बरोबर. 60 मिनिटाचा वेळ असणार आहे. परंतु आपण ही जी टेस्ट सिरीज देऊ त्या टेस्ट सिरीज मध्ये आपण आपल्यासाठी टाइम ठेवायचा आहे 55 मिनिटाचा. ठीक आहे. कारण एक्झाम मध्ये जर आपण बघितलं तर एक्झाम मध्ये काही गोष्टी मध्ये होत असतात म्हणजे आपल्याला जे असतात आपली साईन करायची असते. ठीक आहे. क्वेश्चन पेपर आल्यावर बरोबर. त्याच्यानंतर मग जे जे पर्यवेक्षक असतात बरोबर त्या म्हणजे घडामोडीत तर आपण म्हणायचं की 5 मिनिटं जे असतात ते आपण काय करायचे थोडेफार रिझर्व्हला ठेवून द्यायचे आणि 55 मिनिटं आपल्या एक्झामसाठी असतात. म्हणून आपण ज्यावेळी टेस्ट देणार त्यावेळी आपल्या एक्झामचा टाइम आपण ठेवायचा आहे 55 मिनिटं. ठीक आहे. सो बघा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर राहायचंय इथून पुढे. बरोबर. आणि आपल्या टेस्ट सिरीजचा किंवा टेस्टचा जर टाइम ठीक आहे तुम्ही जर घरी राहून टेस्ट सिरीज देताय किंवा कुठल्याही सेंटरला जाऊन देताय
ठीक आहे. परंतु लक्षात घ्या टेस्ट सिरीजचा टाइम आपला 11 वाजताचा ठेवायचा आहे. कारण का 11 वाजता ठेवायचा आहे? आपला जो पेपर असणार आहे पूर्व परीक्षेचा तो त्याचा टायमिंग सुद्धा 11 वाजता असणार आहे, बरोबर. म्हणून ही आपल्याला सवय 11 वाजताच्या पेपरची आपल्याला सवय माइंडमध्ये त्या गोष्टी आपल्या हॅबिटमध्ये आणण्यासाठी 11 वाजता हा पेपर द्यायचा आहे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आय होप की दोन तुमच्या क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. कारण आपल्याला जी 5 जानेवारीचा पेपर द्यायचा आहे त्यासाठी पूर्णपणे इथून पुढे तयार व्हायचं आहे. मग त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देणार. 11 ते 12 आपला पेपर असणार आहे. सो 11 ते 12 मध्ये आपण त्यासाठी जो माइंडसेट राहतो तो आतापासूनच आपल्याला तयार करायला सुरुवात करायची. ठीक आहे. कारण त्यावेळी भरपूर गोष्टी असतात, भरपूर प्रेशर असतो आपल्यावर आणि मग हा जर प्रेशर हँडलिंगची सुरुवात जर आपण आधीपासून नाही केली तर मग त्या ठिकाणी आपल्याला जड जातं. ठीक आहे. आणि जर ऑलरेडी आपण प्रिपेअर्ड असू तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्या तिथे ज्या एक्झाममध्ये जे प्रॉब्लेम्स वगैरे किंवा जे काही अडचणी क्रिएट होतात त्या होत नाही. ठीक आहे. म्हणून या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे की बघा की जेव्हा आपण ही टेस्ट देणार, बघा टेस्ट सिरीज लावणार. ठीक आहे. त्यानंतर आपण टेस्ट देणार. सो त्या टेस्ट देताना आपल्याला एक्झॅक्टली काय लक्षात घ्यायचं आहे, बरोबर. आपल्याला एक्झॅक्टली काय लक्षात घ्यायचं आहे या गोष्टी आपण इथे डिस्कस करतोय. बघा तर सर्वप्रथम आपण जेव्हा टेस्ट सिरीज देतोय तेव्हा आपल्याला अंदाज येतो की आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय. म्हणजे ज्या पद्धतीने, बरोबर, ज्या पद्धतीने आपण टेस्ट सिरीजला अपिअर होणार, टेस्ट सिरीज मधून जो स्कोर येणार, बरोबर, त्याच पद्धतीने ज्या म्हणजे काही प्रश्न आपल्याला कठीण वाटणार, काही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतील, काही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह नाही होणार किंवा मग जे ओव्हरऑल जेवढे आपण विषय अभ्यासतो त्या विषयांमध्ये आपली तयारी कुठपर्यंत आली आहे, हे सगळं ह्या जी गोष्ट आहे यामध्ये आपण लक्षात घ्यायची. सर्वात प्रथम आपला जो अभ्यास आपण कुठपर्यंत प्रिपेअर्ड आहोत, कुठपर्यंत आपण तयार आहोत या एक्झामसाठी, ही गोष्ट सर्वप्रथम आपल्या ह्या टेस्ट सिरीज मधून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण टेस्ट सिरीज देतो मग त्या टेस्ट सिरीजचा आपण स्कोर आपल्याला येतो. मग त्यानंतर आपण त्याचं अनालिसिस करायचं आहे. काय करायचं आहे तर अनालिसिस करायचं आहे. मग त्या अनालिसिस मध्ये आपण बघू शकतो की कोणत्या पॉईंटवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं जमतं, बरोबर, हे आपण एक करायचं आणि कोणत्या पॉईंटवर आपले क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, बरोबर. मग हे प्रत्येक विषयासाठी आपलं अनालिसिस करायचं आहे. कोणते आपले स्ट्रॉंग पॉईंट आहेत, कोणते आपले वीक पॉईंट आहेत, बरोबर. मग हे अनालिसिस आपल्याला ह्या टेस्ट सिरीज देऊन आपल्याला कळतं. ठीक आहे. आणि मग त्यानुसार मग ह्या 30 दिवसांत आपण पुढचा अभ्यास किंवा जसा तो त्या पॉईंटनुसार आपल्याला अभ्यास सेट करायचा असतो. ठीक आहे. म्हणून सर्वप्रथम या टेस्ट देताना आपल्याला आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे, आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे, ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक. आणि मग जर काही पॉईंटमध्ये आपण लॅग करतोय तर ते येणाऱ्या 30 दिवसाच्या काळामध्ये ते आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे. ठीक आहे. आणि लक्षात घ्यायचं की जास्तीत जास्त म्हणजे एकदमच जर नवीन पॉईंट असेल आपल्यासाठी, एकदमच नवीन किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो वाचण्यातच आलेला नसेल तर तो पॉईंट सहसा आपण काय करायचा आहे किंवा शक्यतो दुर्लक्ष करायचं आहे. कारण ऑलरेडी जे म्हणजे आपल्या स्टडीमध्येच आहेत तेच पॉईंट आपल्याला जर नीट जमत नसेल किंवा ऑलरेडी आपण त्यांच्यावर वारंवार रिवाइज करून तेच पॉईंट जर आपल्याला प्रॉपर जमत नसतील तर जर नवीन पॉईंट असेल तर तो लांबच राहिला. म्हणून जे आपल्या रिव्हिजनमध्ये आहेत, आपल्या स्टडीमध्ये पॉईंट्स आहेत आणि अशापैकी काही पॉईंट्स आपल्या डिफिकल्टीमध्ये जातात तर ते आपण कव्हर करून घ्यायचे. ठीक आहे. हा मुद्दा प्रामुख्याने प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग ह्याच टेस्ट सिरीज देताना आपल्याला काय करायचंय तर पेपर सोडवण्याची आपली स्ट्रॅटेजी कशी ठेवावी, बरोबर. म्हणजेच आपण 5 जानेवारीला, ठीक आहे, 5 जानेवारीला जो गट ब पूर्व परीक्षेचा पेपर देणार आहोत तर त्या दिवशी आपण कशा पद्धतीने पेपर सोडवणार आहोत ती स्ट्रॅटेजी आपल्याला आत्तापासूनच डेव्हलप करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. कारण बघा मित्रांनो, ह्या गोष्टीचा खूप एक तुम्हाला म्हणजे आपल्याला फायदा होतो की ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो, ठीक आहे, आणि आपण ठरवतो की याच मार्गाने मी हा पेपर टॅकल करणार. सो त्यावेळचा जो आपला अप्रोच हा काहीसा म्हणजे त्या एक्झामच्या ओरिएंटेड खूप चांगला असतो आणि मग त्यावेळी आपल्याला इतर कॉम्प्लिकेशन्स येत नाही. आपण आपल्या रिदम मध्ये तो पेपर बरोबर वेळेत आणि कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन किंवा कुठल्याही मनाचं निगेटिव्ह भाव न येता तो आपण सॉल्व्ह होऊन येतो. मग त्याच्यासाठीची पूर्वतयारी ही आपल्याला आत्तापासून करायची आहे. म्हणजे आपण जी ही टेस्ट सिरीज देणार आहोत तर त्या टेस्ट सिरीज मधूनच आपण ठरवणार की 5 जानेवारीचा पेपर मी कशा पद्धतीने टॅकल करणार, बरोबर. सो ती स्ट्रॅटेजी आपल्याला या टेस्ट सिरीज मधूनच बनवायची आहे. मग ती कशा पद्धतीने बनवायची ते आपण इथे डिस्कस करूया. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या टेस्ट सिरीज देताना टाइम मॅनेजमेंटवर भर द्यायचा आहे किंवा टाइम मॅनेजमेंटवर वर्क करायचं आहे. म्हणजेच आपण जे टेस्ट सिरीज आपल्याला माहिती आहे की 60 आपल्याला 1 तासाचा पेपर असतो परंतु आपण 55 मिनिटं गृहीत धरले तर
आपल्याला आपला टेस्टचा टाइम मॅनेजमेंट बघताना आपल्याला हे 55 मिनिटांमध्ये जे 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्न आपले वाचून होतात की नाही हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे, बघा 100 प्रश्न हे 55 मिनिटांमध्ये आपले कव्हर झाले पाहिजेत. या पद्धतीने आपलं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. जर आपण टेस्ट सिरीज देतोय, समजा पहिलीच जर टेस्ट सिरीज देते आणि त्यामध्ये आपण ह्या 55 मिनिटांमध्ये जर 100 प्रश्न आपले कव्हर नाही झाले, बरोबर, 100 प्रश्न कव्हर व्हायच्या आधीच आपला टाइम संपला, तर मग आपल्याला या ठिकाणी वर्क करायचं आहे की आपला जो टाइम कुठे जास्त जातो, कुठे कमी पडतो. ठीक आहे, सो हे टाइम मॅनेजमेंट आपल्याला आत्ताच करून ठेवायचं आहे. या टेस्ट सिरीजच्या सुरुवातीलाच करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय करायचंय बघा मित्रांनो, की पहिल्या आपण समजा आपण टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करतो तर 1 ते 3 टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचं आकलन झालं पाहिजे. 1 ते 3 टेस्ट मध्ये. ठीक आहे, जर 10 टेस्ट देतोय आपण तर पहिल्या 3 टेस्ट मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचं आकलन झालं पाहिजे. त्यामध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट संदर्भात ज्या पण आपल्याला अडचणी येत आहेत त्या गोष्टींचं आकलन आणि त्या संदर्भात आपण त्याला कशा पद्धतीने मात करणार या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला ह्या पहिल्या 3 टेस्ट नंतर आपल्याकडे रेडी पाहिजे. ठीक आहे, सो हे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असणार आहे, त्यानुसार ते आपण करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा इथे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन. आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला खूप महत्वाचं आहे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन, विशेषतः मॅथ्ससाठी. ठीक आहे, किंवा आणि इतर सब्जेक्टसाठी. सो बघा आपल्याला 100 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, आणि हे 100च्या 100 क्वेश्चन आपण पूर्णपणे सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे करेक्टली आपण सॉल्व्ह करू शकत नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे की आपण 100च्या 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. सो आपल्याला किती क्वेश्चन पाहिजेत किंवा किती स्कोअर पाहिजे, तर जी मेरिट एक्सपेक्टेड असते, आपण प्रत्येकाने मेरिट एक्सपेक्ट करून ठेवतो. म्हणजे किंवा आपण जे आधीचे प्रश्न जर बघितले किंवा आधीच्या परीक्षांचा अनुभव घेतला तर ज्या पद्धतीने मेरिट वर खाली होते, सो त्या ॲव्हरेजच्या वरती आपल्याला स्कोअर आणायचा आहे. म्हणून 100 प्रश्न आपण सॉल्व्ह करू हा हट्ट सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, मग यासाठी सिलेक्शन ऑफ क्वेश्चन खूप महत्वाचं आहे. बरोबर, म्हणजे विचार करायचा की ज्या क्वेश्चन मध्ये ज्या टॉपिक मध्ये आपण बरोबर सॉल्व्ह करू शकतो असेच क्वेश्चन आपण हाताळायचे. आणि विशेषतः मॅथ्स संदर्भात जे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात, ठीक आहे, जे टाइम कन्झ्युमिंग प्रश्न असतात त्यांना आपण बहुधा स्किप केलेलं चांगलं असतं. जर बघायला गेलो तर मॅथ्स संदर्भात जर आपण बघितले तर एकतर 15 एकतर 20 एवढे क्वेश्चन असणार आहेत. कारण आता आयोगाने जो एक्झाम घेण्याचा पॅटर्न तो चेंज केलेला आहे. म्हणजे 2022चा जो पॅटर्न होता तोच पुन्हा आयोगाने ठेवलेला आहे. त्यामुळं इथे एक गोष्टीमध्ये आपल्याला क्लिअरिटी नाहीये की आयोग 2022चा पॅटर्न फॉलो करेल की 2023चा पॅटर्न फॉलो करेल. जर 2022चा पॅटर्न पुन्हा फॉलो झाला तर त्या ठिकाणी मॅथ्सचे 15 प्रश्न असतील. ठीक आहे, 2023चा पॅटर्न फॉलो झाला तर मॅथ्सचे 20 प्रश्न असतील. ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग याच्यामध्ये मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, ठीक आहे, जो क्वेश्चन आपला लेंदी जातो म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे तो आपल्याला एकतर आयदर स्किप करणं आहे किंवा तो मग शेवटला ठेवणं आहे. बरोबर, आणि त्यामध्ये पण लक्षात घ्यायचं आहे की जर मॅथ्सचा क्वेश्चन सोडवताना आपला 10 ते 15 सेकंदामध्ये जर आपला लॉजिक क्लिक होत नाही, आपल्याला लॉजिक जर क्लिक होत नाही तर तो क्वेश्चन सोडून द्यायचा आहे. बरोबर, मग ही जी स्ट्रॅटेजी आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला या पहिल्या 3 टेस्टमध्ये डेव्हलप करायच्या आहेत. की म्हणजे कोणता पॉईंट आपला टाइम कन्झ्युमिंग जातोय, कोणता क्वेश्चन आपल्याला जमत नाही. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी पहिल्या 3 टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला काय करायचंय तर वर्क करायचंय. आणि म्हणजेच की आपण म्हणजे जे पण प्रयोग करायचे आहेत, आपण एक्झाम सॉल्व्ह करताना आपल्याला जे पण प्रयोग करायचे किंवा ज्या पद्धती अनुभवायच्या आहेत, बरोबर, म्हणजे आपण अशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण सेगमेंट वाईज प्रश्न सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण डायरेक्टली 1 पासून 100 पर्यंत प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला या टेस्ट सिरीजमध्ये करायच्या आहेत. ठीक आहे, त्या पण पहिल्या 3 टेस्ट सिरीजमध्ये. आणि त्याच्यानंतर जे पुढच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकच पॅटर्न फॉलो करायचा आहे. म्हणजे तो पॅटर्न की जो आपण 5 जानेवारीला पॅटर्न किंवा ती पद्धत वापरणार पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, तीच पद्धत जी आपल्याला पुढच्या 7 टेस्टमध्ये फॉलो करायची आहे. का तर मग जर ती आपल्याला हॅबिट होईल तर त्याच पद्धतीने मग आपण काय करू 5 जानेवारीच्या एक्झाम मध्ये ते आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, मग बघा म्हणजे बेटर होतं की काही जणांना सेगमेंट वाईज म्हणजेच आपण विषय वाईज म्हणजे आपण जर बघितलं तर पॉलिटी, त्यानंतर सायन्स ह्या संदर्भात जर बघितलं तर पॉलिटीचे 15 किंवा 10, बरोबर, त्यानंतर सायन्सचे 15 प्रश्न. तर मग काहींना पॉलिटी सोपा जातो म्हणून ते पॉलिटी आधी घेतात, काहींना जिओग्राफी सोपा जातो ते आधी घेतात, काहींना हिस्ट्री सोपा जातो मग हिस्ट्री घेतात. बरोबर, किंवा काहींना काय होतं की म्हणजे ह्या सेगमेंटमध्ये किंवा हे
जे डिवायडेशन असते किंवा ते शोधण्याला टाइम कन्झ्युमिंग गेल्यापेक्षा काही जण काय करतात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रश्न सॉल्व्ह करतात. बरोबर. सो आपल्याला जो वे चांगला वाटतो, ठीक आहे. कारण काय तर काही जणांना जर समजा सुरुवातीलाच जर सायन्सचे क्वेश्चन आले आणि सायन्सचे क्वेश्चन जर कठीण वाटले तर मग त्यांचा मोरल डाऊन होतो, कॉन्फिडन्स थोडासा कुठेतरी लूज होतो. पण असा जर इफेक्ट आपल्यावर होत नसेल किंवा आपण शक्यतो हा इफेक्ट आपल्यावर होऊनच द्यायचा नाहीये, ठीक आहे. म्हणजे एखादा क्वेश्चन कठीण आला तर आपला कॉन्फिडन्स लूज होणं या गोष्टी होऊन द्यायच्या नाहीये, ठीक आहे. कारण ही एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये प्रत्येक प्रश्न सोपा असणार नाही आणि प्रत्येक प्रश्न कठीण असणार नाही. हा मिक्स असणार आहे. त्यामुळे एक जरी क्वेश्चन कठीण असला तर पुढचा प्रश्न आपल्याला येणार आहे, ठीक आहे. या माइंडसेटने आपण चालायचं आणि शक्यतो करायचं स्टार्ट टू एंड जी आपण प्रश्न आहेत ते टॅकल करायला सुरुवात करायची आणि मॅथ्सला शेवटला वेळ द्यायचा आहे. हे तर आपण लक्षातच ठेवायचं आहे. मॅथ्सला आपण शेवटचे 15 मिनिटं, जर 15 प्रश्न असतील तर 15 मिनिटं, 20 प्रश्न असतील तर 22 ते 23 मिनिटं आपल्याला ते काढायचे. बरोबर. अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी ठेवायची. सो एक्झामची स्ट्रॅटेजी किंवा त्या दिवशी आपण कशा पद्धतीने पेपर टॅकल केला पाहिजे, काय माइंडसेट ठेवला पाहिजे या संदर्भात आपण एक्झामच्या आदल्या दिवशी बोलणारच आहोत. परंतु हे जनरल आपल्याला मी एक अवेअर करून ठेवतो. तर बरोबर. सो सिलेक्शन ऑफ क्वेश्चन हा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे तर ह्या टेस्ट सिरीज देताना आपल्याला तो डेव्हलप करायचा आहे, ठीक आहे. टेस्ट सिरीज देताना आपल्याला सिलेक्शन ऑफ क्वेश्चन हा पॉईंट सुद्धा डेव्हलप करायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण याच्यात लक्षात घ्यायचा तो म्हणजे रिस्क टेकिंग, ठीक आहे. तर 100 प्रश्नामध्ये 100चे 100 प्रश्न आपल्याला येणार नाहीत हे तर नक्की आहे. बरोबर. मग जे आपल्याला काही प्रश्न आपल्याला पूर्णपणे येतात म्हणजे त्याची उत्तरं आपल्याला येतात आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पूर्णपणे येत नाही, परंतु काही पर्सेंटेज म्हणजेच बघा, तर एक्झाम मध्ये आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर 100% येऊ शकतं. बरोबर. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण 50-50च्या रेंजमध्ये असतो. बरोबर. त्यानंतर एखाद्या प्रश्नाच्या याच्यामध्ये आपण 30 आणि 70च्या रेंजमध्ये असतो आणि एखाद्या प्रश्नामध्ये आपण 100% ब्लँक असतो. बरोबर. सो बघा, पेपर सोडताना शक्यता किती असतात एखाद्या प्रश्नापर्यंत ह्या 4 शक्यता असतात, ठीक आहे. 100% आपल्याला प्रश्नाचं उत्तर येतो, त्यानंतर 50% येतो किंवा 30% येतो आणि 100%. म्हणजेच काय तर आपल्याला या ठिकाणी आपण 2 ऑप्शन करेक्ट काढतो, या ठिकाणी आपण एकच ऑप्शन करेक्ट काढतो आणि या ठिकाणी आपण 3 ऑप्शन करेक्ट काढतो, या ठिकाणी आपल्याला एकही ऑप्शन करेक्ट मिळत नाही आणि या ठिकाणी आपण पहिला ऑप्शन म्हणजे जो ऑप्शन आहे तो एक करेक्ट काढतो. बरोबर. अशा या पॉसिबिलिटीज असतात. मग आता रिस्क कुठे घ्यावी हे जेव्हा आपण काय करतो की विशेषतः म्हणजे पेपर सॉल्व्ह कसा करावा या संदर्भात आपण एकदा एवढ्या शेवटी जाणार नाही, तर जेणेकरून या एक्झामला 15 दिवस बाकी असतील त्यावेळी आपण पेपर सॉल्व्ह कसा करावा या संदर्भात पुन्हा डिस्कशन करू. का तर मग एक दिवस आधी तर मग प्रत्येकाला तो स्ट्रॅटेजी किंवा तो प्लॅन फॉलो करणं पॉसिबल होत नाही. परंतु जर आपण 15 दिवस आधी जो शेड्यूल डिस्कस केला आणि त्या पद्धतीने वर्क केलं तर मग ते खूप बेनिफिट ठरेल आपल्यासाठी. म्हणून आपण शक्यतो ते लवकरच डिस्कस करूया. परंतु मग रिस्क टेकिंग, मग रिस्क कोणत्या ठिकाणी घेतलं पाहिजे हे आपल्या रिस्कच्या बाहेर, हे आपले सेफ असतो, या ठिकाणी आपण सेफ असतो. बरोबर. तर रिस्क आपण या दुसऱ्या ठिकाणच्या याच्यामध्ये घ्यायचा असतो. बघा, 2 नंबरच्या आपली जी संभाव्यता आहे 50-50 मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला 100% रिस्क घ्यायचा आहे, ठीक आहे. कारण 2 ऑप्शन आपण करेक्ट काढलेले आहेत. सो आपल्या लकवर आहे की त्यामध्ये जो एक आपण कोणताही देतो तो करेक्ट येऊ शकतो, ठीक आहे. परंतु लक्षात घ्या की ज्या ठिकाणी आपण 100% ब्लँक असतो त्या ठिकाणी आपल्याला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये, ठीक आहे. तो क्वेश्चन आपल्याला पूर्णपणे स्किप करायचा आहे. कारण 4ही ऑप्शन ब्लँक असतात आपल्यासाठी. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला पॉसिबिलिटी वाटत नाही की हा क्वेश्चन बरोबर येऊ शकतो, हा ऑप्शन बरोबर येऊ शकतो, ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे. रिस्क मध्ये आपल्याला या 2 ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर वर्क करायचंय, ठीक आहे. म्हणून रिस्क टेकिंग फॅक्टरसाठी आपल्याला जेव्हा आपण टेस्ट सिरीज देणार तर टेस्ट सिरीज मध्ये म्हणजे आपण जर 50-50 क्वेश्चनवर येतोय तर त्या 50-50 क्वेश्चन मध्ये ट्राय करायचं की आपण त्यातला कोणता तरी एक आन्सर काय करायचं मार्क करायचं आणि 30-70 मध्ये असतो तर त्याच्यासाठी रिस्क फॅक्टर म्हणजे जास्त रिस्क फॅक्टर आपण या ठिकाणी ठेवायचा आणि थोडा कमी या ठिकाणी ठेवायचा. म्हणजे जर आपण बघतोय की आपले जर 100% सॉल्व्ह होऊन आणि 50-50च्या मध्ये आपण ऍव्हरेज चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केलेला आहे तर मग या ठिकाणच्या याच्यामध्ये आपण रिस्क घेणं हे आपल्या फायद्याचे ठरत नाही. पण जर आपला अटेम्प्ट कमी होतोय, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण इथे थोडीफार रिस्क घेऊ शकतो. परंतु ते पण क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलवर डिपेंड असतं.
जर क्वेश्चन जर खूपच डिफिकल्ट आहे तर आपल्याला फक्त या 50-50च्या ठिकाणीच रिस्क घेणं म्हणजे आपल्याला ते परवडतं. अदरवाईज ते इतर ठिकाणी काय होतं, आपला लॉस होऊ शकतो, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग मध्ये अशा प्रकारच्या मिस्टेक करणं आपल्यासाठी कधीच योग्य असणार नाही. ठीक आहे, हा आपण असा रिस्क घेऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून रिस्क टेकिंग फॅक्टरची पण तयारी आपल्याला या टेस्ट सिरीज देतानाच करायची आहे. ओके, सो विशेषतः म्हणजे आपल्याला जेव्हा आपण टेस्ट सिरीज देणार तर टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला एक्झामची स्ट्रॅटेजी कशी आपण ठेवणार आहोत तर त्या संदर्भात ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मग प्रत्येक विषय वाईज म्हणजे जर आपण मॅथ्स सॉल्व्ह करतोय तर मॅथ्समध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 2 पार्ट आहेत. मग त्यामध्ये आपण कोणता पार्ट आधी सॉल्व्ह करणार, एक अंकगणित पहिले सोडून सॉल्व्ह करणार की बुद्धिमत्ता, बरोबर. सो ते पण आपल्याला एक डिसाइडिंग फॅक्टर असतो आणि तो आपण ह्या टेस्ट सिरीज मध्ये लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याला म्हणजेच मी म्हणालो की पहिल्या 3 टेस्टमध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा पूर्णपणे आकलन घ्यायचं आहे. त्यासाठी अतिशय बारीक पॉईंटवर आपण काय करायचं आहे, फोकस करून ते पॉईंट सगळे काढायचे आणि पुढच्या 7 टेस्टमध्ये आपण ते पूर्णपणे आपल्या हॅबिटमध्ये उतरवायचं, बरोबर, हॅबिटमध्ये उतरवायचं. आणि मग काय तर आपल्याला लगेच माहिती पाहिजे की ह्या पेपरमध्ये मी अशा पद्धतीने आपण ह्याला टॅकल करणार. मॅथ्सचे क्वेश्चन असतील तर मॅथ्समध्ये मी जे 1 लाइनर स्वरूपात म्हणजे विदिन 1 मिनिटात सॉल्व्ह होणारे क्वेश्चन असतात ते मी आधी घेणार, बरोबर. त्यात पण जर मला 10 ते 15 सेकंदामध्ये एखाद्या क्वेश्चनचा लॉजिक जमला नाही तर तो सोडून मी पुढे जाणार. का, कारण आपल्याला एकाच क्वेश्चनवर जर आपण अडकून बसलो तर मग काय होईल, आपल्याला दुसरे क्वेश्चन सॉल्व्ह करायला कमी वेळ मिळेल. म्हणून ही म्हणजे आपल्याला एक प्रकारचा जो मोह सुटतो एक्झाम मध्ये तर मोह सुद्धा आवरायचा असतो. ठीक आहे, म्हणून बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला ऑलरेडी डिसाईड करून ठेवाव्या लागतात की मी मोहात पडणार नाही किंवा मग जास्त वेळ देणार नाही. या गोष्टीसाठी आपल्याला आधीच हॅबिटमध्ये ठेवावे लागतात, त्यामुळे त्या पुढे जाऊन त्या गोष्टी प्रॉपरली होतात. सो आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, त्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत की रिस्क टेकिंग फॅक्टर झाल्यानंतर किंवा आपण स्ट्रॅटेजी डिस्कस केल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपण काही बुलेट पॉईंट तयार करून ठेवायचे. ठीक आहे, या 30 दिवसामध्ये आपल्याला मेन म्हणजे या टेस्ट सिरीज वरूनच जे बुलेट पॉईंट्स म्हणजे काय की जे महत्वाचे की काही कीवर्ड्सवर फोकस करायचं, कीवर्ड्स आपल्या नोट्समध्ये करून ठेवायचे असे की जे पुढच्या 15 दिवसामध्ये आपण त्यांना वारंवार रिवाइज करू शकतो. ठीक आहे, सो असे काही फॅक्टर, असे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात की जे आपल्याला थोडेसे अडचणीत जातात, जे आपल्याला सोपे जातात, त्यांच्याविषयी इतकं आपल्याला हे द्यायचं नाहीये, परंतु असे की महत्वाचे पॉईंट्स आणि आपल्याला अडतात असे बुलेट पॉईंट्स आपल्याला त्याची एक सेपरेट एक नोटबुक तयार करायची आहे. ठीक आहे, आणि ह्याचा खूप फायदा होतो मित्रांनो. बघा, हे बुलेट पॉईंट्स आपण तयार करताना एक म्हणजे आपण काय करायचं तर आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा काय असतो, बॅकग्राऊंड असतो. सो ते करताना आपण काय करायचं, एस्टिमेट करत जायचं की म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या बॅकग्राऊंड वरून आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे की आयोग या पद्धतीने आयोगाने अशा प्रकारच्या पॉईंटवर प्रश्न विचारला होता ना, तर मग असा आयोग आता पुन्हा विचारू शकतो. सो हे प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचंय, एस्टिमेशन करायचं आणि त्यानुसार आपले बुलेट पॉईंट्स तयार करून ठेवायचे. याचा खूप फायदा होतो मित्रांनो. ठीक आहे, आपण काही एक फिक्स पॉईंट जर काढले आयोगाच्या माइंडसेट वरून आणि त्याला वारंवार रिवाइज केलं ना तर एक्झाम मध्ये आपण बघू तर त्याच पॉईंटच्या आसपास क्वेश्चन आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसतील. आणि असं जेव्हा होतं त्यावेळी पेपर सॉल्व्ह करताना आपल्यातला असणारी जी भीती असते ती निघून जाते आणि आपला जो कॉन्फिडन्स असतो तो थोडासा वाढलेला असतो आणि त्याचा उपयोग आपल्याला आपला एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी होतो. सो मस्ट ही गोष्ट आपण ट्राय करायची आहे. त्यानंतर ह्याच स्ट्रॅटेजीमध्ये किंवा टेस्ट सिरीज नुसारच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या स्टडीमध्ये आपले जे वीक पॉईंट्स आहेत, बरोबर, त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग करायचं आहे. ठीक आहे, मग एवढ्या गोष्टी या आपल्याला कुठून लक्षात येणार आहेत तर या लक्षात घेण्यासाठी जो सोर्स आहे तो टेस्ट सिरीज असणार आहे. तो सोर्स आपला टेस्ट सिरीज असणार आहे. त्यामुळे या 30 दिवसांमध्ये आपल्यासाठी सर्वात महत्वाच्या ज्या गोष्ट आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज. ओके, मग जर बघितलं आपण तर बघा, समजा आपण 10 टेस्ट सिरीज देतोय तर समजा आज आपण टेस्ट सिरीज दिली म्हणजे 10 टेस्ट सिरीज देतोय तर 30 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला एका टेस्ट सिरीजच्या टेस्ट देणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं आणि हे सगळ्यासाठी आपल्याला 3 दिवस मिळत आहेत, बरोबर. म्हणजे एक दिवशी आपण टेस्ट देणार आणि उरलेल्या 2 दिवसामध्ये त्याचं काय करणार, आपण पूर्णपणे अनालिसिस करणार. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण जर गेलो आणि 10 टेस्ट आपण प्रॉपरली कव्हर करतोय पूर्णपणे एक्झाम सेंट्रिक, तर मित्रांनो ह्याचा इफेक्ट, याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या 5 जानेवारीच्या एक्झाम मध्ये होण्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, खूप फरक पडेल आपल्या अभ्यासामध्ये, खूप
जास्त फरक पडतो आणि आपण ज्या अपेक्षित आपला स्कोर बघतोय त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्कोर मिळतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे बारीक बारीक गोष्टींवर आपल्याला इथे लक्ष देऊन त्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून बघा, तर टेस्ट देत आहे आपण, पहिल्या दिवशी टेस्ट दिली, त्यानंतर आपण तिचं अनालिसिस केलं, तर त्या अनालिसिसमध्ये आपल्याला जे पॉईंट सापडतात, जे आपली स्ट्रेंथ, ठीक आहे, आपला एक्झाम देताना आपली जी स्ट्रेंथ असते ती आपल्याला माहित पडते, आपली विकनेस माहित पडते. बरोबर आहे. सो मग विकनेस जी माहित पडली असते त्याच्या स्ट्रेंथ ती आपल्याला ऑलरेडी आपली स्ट्रेंथ असते, त्यामुळे तिचा आपल्याला इतका हे नाही, फक्त जस्ट एक त्याला आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. परंतु जे विकनेस आहे आपल्याला ते विकनेसला आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग त्यासाठी ह्या टेस्ट सिरीज आपल्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात. म्हणून आपल्याला या 30 दिवसांमध्ये टेस्ट द्यायच्या आहेत आणि ह्या 45 दिवसांच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या पहिल्या 30 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर टेस्ट सिरीज द्यायच्याच आहे. ठीक आहे. मग तुम्ही कोणत्याही, बघा असं नाही की पर्टिक्युलर ह्याच टेस्ट सिरीज मी देईन, जस्ट फक्त आपल्याला क्वेश्चन आन्सरचा सराव करण्यासाठी, क्वेश्चन्स जे येणारे क्वेश्चन्स आपले टॅकल होतात का, त्या वेळेमध्ये क्वेश्चन आपले होतात का, बरोबर, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज द्यायची असते, आपला अभ्यास तपासण्यासाठी टेस्ट सिरीज द्यायची असते. बरोबर. आणि ह्याचा इफेक्ट आपल्या एक्झाम मध्ये पडतो. ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला करायची. त्यानंतर मग आपल्याला ह्या 30 दिवसांमध्ये आपला स्टडी प्लॅन कसा ठेवायचा, म्हणजे टेस्ट सिरीज तर आपण देतोय, तर फक्त आपण टेस्ट सिरीजवर डिपेंड राहणार का, नाही, तर आपला जो स्टडी आहे तो सुद्धा आपल्याला चालूच ठेवायचा आहे. बरोबर. मग त्या संदर्भात आपण थोडंसं डिस्कस करूया. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला स्टडी फॅक्टर कशा पद्धतीने असावा, तर लक्षात घ्यायचं की आपण आतापर्यंत आपल्याला माहितीये की आपण चालू घडामोडी आणि मॅथ्स हा डेली बेसिसवर सॉल्व्ह करतो. बरोबर. चालू घडामोडी आणि मॅथ्स यांचा आपण डेली मध्ये अभ्यास करतो आणि तो करावाच लागतो. कारण जर आपण बघायला गेलो तर चालू घडामोडीचे 15 प्रश्न आहेत, मॅथ्सचे जर आपण सांगू शकतो 20 किंवा 15. ठीक आहे. 20 किंवा 15 प्रश्न असणार आहेत. बरोबर. सो या 20 किंवा 15 प्रश्नांसाठी आपल्याला डेली मध्ये ते प्रॅक्टिस मध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि 15 आणि जर 20 असं झालं तर 35चा तो एक बंच तयार होतो आणि 15 झाला तर 30चा, म्हणजे खूप चांगला वेटेज या दोन विषयातून आपल्याला मिळतो. म्हणून आपण, आणि हे जे आहेत हे मेरिट डिसाइडिंग विषय असतात. बरोबर. करंट अफेअर्स, त्यानंतर मॅथ्स, ठीक आहे, आणि सायन्स हे मेरिट डिसाइडिंग फॅक्टर असतात. कारण इतर विषयांमध्ये आपण ॲव्हरेज स्कोर नक्कीच मिळवतो. बरोबर. आणि जे मेरिट डिसाइडिंग फॅक्टर असतं ते ह्या विषयांवर चालतं. म्हणून यांना मॅथ्स आणि चालू घडामोडी यांना आपण डेली बेसिसमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक्झाम पर्यंत. त्यानंतर बघा, जर आपण इतर विषय घेतले जसं पॉलिटी, सायन्स, ठीक आहे, पॉलिटी आपल्याला जर आता बघितलं आपण तर 23च्या पॅटर्ननुसार 15 क्वेश्चन आले होते, परंतु जर आधीचा पॅटर्न फॉलो झाला तर 10 क्वेश्चन येतील. बरोबर. सायन्स बाय डिफॉल्ट 15 क्वेश्चन आहेत, हे लक्षात घ्यायचं. अर्थशास्त्राला 15 प्रश्न आहेत. त्यानंतर भूगोल जर बघितला तर आधी 15 होते, परंतु मागच्या वर्षी 10 झाले होते. इतिहास 15, यावेळी 10 झाले होते. बरोबर. सो हा गुणांचा किंवा क्वेश्चनचा आपण सिनारिओ लक्षात घेऊन आपली स्ट्रॅटेजी बनवायची. जर बघितलं तर ह्या 30 दिवस आणि एकूण आपले हे विषय किती आहेत, 5. सो आपल्याला एका विषयाला किती दिवस मिळत आहेत, 6 दिवस मिळत आहेत. एका विषयाला 6 दिवस मिळत आहेत. सो या 6 दिवसांचं डिवायडेशन आपण 3 दिवसांमध्ये करू शकतो. म्हणजे या पहिल्या सुरुवातीला आपण एका विषयाला 3 दिवस दिले आणि मग 5 म्हणजे अशा 3 दिवसाप्रमाणे 5 विषय कंप्लीट करून घेतले आणि पुन्हा 3 दिवस देऊन पुन्हा ते कंप्लीट करून घेतले. अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा जर आपला जास्तच अभ्यास म्हणजे चांगला अभ्यास किंवा आपल्याकडे वेळ जास्त आहे तर आपण 2 असा सुद्धा वेळ देऊ शकतो. 2 दिवस असा डिपेंड आहे. इथे फिक्स नाहीये, कंपल्शन नाहीये. हे आपण ठरवायचं की एखाद्या विषयाला आपण किती वेळ द्यायचा, किती दिवस अभ्यास करायचा. बरोबर. परंतु आपल्याला ह्या 30 दिवसांमध्ये प्रत्येक विषयाला हे 6 दिवस मिळतात, हे लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये जर आपण बघायला भूगोलचा विषय जर घेतला तर याच्यामध्ये भूगोल आणि पर्यावरण, ठीक आहे, हा विषय सुद्धा ऍड झालेला आहे. त्यामुळे त्याचा एक आपण काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. विज्ञान जर विषय घेतला तर विज्ञानमध्ये आपण माहितलं बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हे विषय आहेत. सो यांच्या दृष्टीने आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. ठीक आहे. इतिहास, ठीक आहे, प्रत्येकाचा बऱ्यापैकी अभ्यास असतो आणि इतिहासाला प्रत्येकाला ॲव्हरेज स्कोर नक्कीच मिळतो. ठीक आहे. पॉलिटी संदर्भात सुद्धा हा स्कोरिंग विषय आहे. सो याचा पण अभ्यास आपण चांगला ठेवायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या 30 दिवसांमध्ये हा आपल्याला विशेषतः महत्व टेस्ट सिरीज आणि आपल्या अभ्यासासाठी द्यायचं आहे. ठीक आहे. सो 45 दिवसांतला पहिल्या 30 दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत याचा एक ढोबळमानाने आढावा घेतलेला आहे. सो प्रत्येकाने आपल्या लेवलला हे काय करायचंय आपण ठरवायचंय. मी जस्ट तुम्हाला या गोष्टींचं महत्व आणि काय गोष्टी आपल्या अभ्यासामध्ये असाव्यात
हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत असतात, परंतु काय होतं की कधी कधी आपण त्याच्यावर इम्प्लिमेंटवर भर देत नाही आणि ज्यांना माहीत नसतं, बरोबर, सो त्यांना ठीक आहे गोंधळलेले असतात. सो गोंधळून जायचं नाहीये. एक तुमच्या समोर एक सिनारिओ मी ठेवलेला आहे एक ठीक आहे. मग त्यानुसार आपल्याला ह्या 45 दिवसांमध्ये ज्यांना ज्यांना महत्त्व द्यायचं आहे ते आपण देऊ शकतो. मग राहिला विषय काय की आपल्याला किती वेळ मिळतो त्यानुसार मग आपण टेस्ट सिरीज ही जी गोष्ट आहे ही ऍडजस्ट करून मग आपला चालू घडामोडी मॅथ्स यांना डेली ऍडजस्ट करून आणि मग उरलेला जो अभ्यास आहे तो आपण काय करायचा आहे तर आपल्या जे विषय आहेत जीएसचे विषय त्यांच्यासाठी द्यायचा आहे. त्याच प्रकारे लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकही दिवस आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनला विसरायचं नाही. ठीक आहे, बघा एकही दिवस आपण या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर नजर टाकणं विसरायचं नाही. बरोबर, लक्षात घ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यावरूनच आपल्याला आयोगाचा माइंडसेट कळेल. आयोग येणाऱ्या एक्झाम मध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारू शकतो हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधूनच कळेल. म्हणून आपल्या डेलीच्या शेड्यूलमध्ये आपण एक असा स्लॉट ठेवून द्यायचा की त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन नुसते रीड जरी केले त्याचं अनालिसिस जरी केलं ते तुमच्यावर डिपेंड आहे, ते स्वतः प्रत्येकावर डिपेंड आहे, परंतु एक स्लॉट आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी ठेवायचा आहे. याआधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा टाइम लावून सॉल्व्ह करायचे, बरोबर. तसं ते मी गृहीत धरतो की तुम्ही आता याच्या आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाइम लावून सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर. सो आता आपल्याला टेस्ट सिरीज द्यायचे आहे, बरोबर. पण टेस्ट सिरीज सोबत आपण काय करायचं, जे आपण ऑलरेडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण वारंवार आपल्या रिव्हिजन मध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर वारंवार चिंतन मनन आणि फ्युचरमध्ये आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो हे वारंवार करत राहायचं, डेली करत राहायचं. याचा एक्झाम मध्ये खूप फायदा होतो म्हणून सांगतोय. ठीक आहे, सो इतकी गोष्टी. त्यानंतर मग आपण पुढे येऊया. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ लेंदी होईल, ठीक आहे, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून जितक्या महत्त्वाच्या गोष्टी त्या मी सांगतोय आणि म्हणून हा व्हिडिओ लेंदी होणार आहे. नाहीतर फक्त जर करायचं असतं तर आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करून मोकळे झालो असतो. ठीक आहे, परंतु आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. लक्षात घ्या, आपल्याला येणारी 5 जानेवारीची एक्झाम क्रॅक करायची आहे आणि त्या दृष्टीने ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आजच फायनल करायच्या. ठीक आहे, सो आणि मग त्या संदर्भात आपला शेड्यूल प्रिपेअर करायचा आणि मग त्याला पूर्णपणे अतिशय 100% फॉलो करून येणाऱ्या एक्झाम मध्ये सक्सेस मिळवायचा आहे. आणि जर आपण अशा पद्धतीने शेड्यूल करतोय आणि ह्याला फॉलो करतोय तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट पुढच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचंय, पुढच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं ते आपण डिस्कस करणार. सो ह्या 15 दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे रिव्हिजनवर भर द्यायची आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गोष्टी आपण रीड केल्यात त्या गोष्टीमध्ये डाऊट होतं, ज्या आपण वीक होतो त्या स्ट्रॉंग करून त्या आपण त्यांचं एक कंपायलेशन केलेलं आहे. त्या गोष्टींचं आपल्याला वारंवार काय करायचंय, रिव्हिजनवर भर द्यायचा आहे. सो लक्षात घ्या की ह्या 15 दिवसामध्ये आपण कोणताच न्यू टॉपिक वाचणार नाहीत. जो आपण कधीच वाचलेला नाही, जो पॉइंट आपण कधीच वाचलेला नाही तो आपण ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये त्याला हातही लावणार नाही. जर आपला कोणी मित्र असेल मैत्रीण असेल त्यांनी सांगितलं की ह्या पॉइंटवर एक्झामवर प्रश्न येऊ शकतो किंवा हा पॉइंट वाचायला लागेल, परंतु जर आपल्या वाचनात तो आधी आलेला नाही तर तो पॉइंट सरळ सरळ स्किप करायचा, तो घ्यायचाच नाही. ठीक आहे, हा प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, कारण नवीन आपल्याला काहीच वाचायचं नाहीये. कारण लक्षात घ्या, कोणाचाच 100% अभ्यास होत नाही, कोणाचाच 100% अभ्यास होत नाही, कोणाचाच 100% सिलेबस पूर्ण होत नाही. जो विद्यार्थी एक्झाम क्रॅक करतो त्याचा जेवढा अभ्यास झालेला असतो, समजा कितीही त्याचा अभ्यास असो, 70% अभ्यास असो, तर त्याच्या एक्झामच्या त्यांनी किती त्या अभ्यासाची त्यांनी किती रिव्हिजन केली आहे, बरोबर. कारण एक्झाम मध्ये आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला मॅक्स टू मॅक्स 60% स्कोर हवा असतो. कमी जास्त होतो इथे कधी कधी डिफिकल्टी लेवलनुसार, जागांनुसार, बरोबर. सो आपल्याला 60% म्हणजे 100 पैकी 60चा स्कोर आपल्याला आणायचा आहे, बरोबर. किंवा 55 पण सांगू शकतो, 55 पण येऊ शकतो, असं नाहीये. जर लास्ट इयरचा जर कट ऑफ बघितला तर त्या दृष्टीने 50च्या वरती 60च्या खाली अशा पद्धतीने जर जागा कमी असतात तर 60च्या वरती मेरिट जाते, बरोबर. तो ते डिपेंड असतं त्या सिच्युएशनवर, परंतु ऍव्हरेज आपल्याला 60% आपल्याला काय पाहिजे, 60 स्कोर पाहिजे. मग त्यासाठी लक्षात घ्या की जेवढा आपण अभ्यास केलेला आहे या आतापर्यंतच्या काळामध्ये त्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवायचा.
आणि त्याचीच वारंवार रिव्हिजन करायची. ठीक आहे, कारण 100पैकी 100चे 100 प्रश्न कोणालाच येणार नाहीयेत. ओके, तर त्यासाठी आपण मग जो एखादा नवीन पॉईंट आपल्याला सांगतो आणि त्यामागे धावण्यात काही एक अर्थ नाहीये. जे आपण ऑलरेडी रीड केलेत, जे आपल्या वाचनात आहेत, आपल्या माइंडमध्ये आपण घुसवलेले आहेत, त्यांनाच वारंवार रिवाईज करायचं आणि जास्तीत जास्त जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांना वारंवार रिवाईज करायचं. एवढंच आपण करायचं, नवीन पॉईंट वाचायचा नाही. म्हणून रिव्हिजनवर खूप भर द्यायची. मग रिव्हिजन कोणाची करतो आपण? तर जे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे त्यांचीच रिव्हिजन करतो. नवीन पॉईंटची रिव्हिजन आपण या ठिकाणी करू शकत नाही, ते घ्यायचेच नाहीत मुळात. ओके, हा पॉईंट आपल्याला समजला. आणि बघा, सो नेक्स्ट म्हणजे काय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, जे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे जास्तीत जास्त या काळामध्ये आपण रिवाईज करायचे. बरोबर, जास्तीत जास्त रिवाईज करायचे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रिवाईज करताना फ्युचर म्हणजे 5 जानेवारीच्या एक्झाममध्ये आयोग कोणते पॉईंट विचारू शकतो, कसा प्रश्न विचारू शकतो, हे वारंवार आपण आपल्या माइंडला सांगायचं आहे. आयोग असा प्रश्न विचारू शकतो, आयोग अशा पद्धतीने विचारू शकतो. ठीक आहे, हे वारंवार आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला सांगायचं आहे. आणि जर आपल्याला एस्टिमेट होतो की क्लिक होतो माइंडमध्ये की हा पॉईंट आपल्याला येऊ शकतो एक्झाममध्ये, ज्यावेळी आपण एखादा पॉईंट प्रथमदर्शी किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या वाचनाने, वारंवार रिव्हिजन असणारे, मग एखादा पॉईंट आपल्याला ना कधी कधी आपला माइंड क्लिक करतो. तो पॉईंट जो असतो ना, तो पॉईंट आपल्या रिव्हिजनच्या नोट्समध्ये, रिव्हिजनच्या याच्यामध्ये कुठेतरी हायलाईट करून ठेवायचा. ठीक आहे, किंवा त्याला या गोष्टी करून ठेवायच्या. का तर या 15 दिवसामध्ये आपण त्याला 2-3 वेळा रिवाईज करणारच आहोत. बरोबर, सो मग त्या पॉईंटवर आपण वारंवार त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सो या गोष्टी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि एस्टिमेशनच्या गोष्टी सुद्धा आहेत, या 15 दिवसामध्ये आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या की ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला 2 संडे मिळत आहेत. 15 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला 2 संडे मिळत आहेत. एक 22 डिसेंबरला आपल्याला संडे मिळतो आणि एक 29 डिसेंबरला आपल्याला काय मिळतो, संडे मिळतो. तर या संडेला आपण 2 टेस्ट द्यायच्या. किती वाजता? 11 वाजता, सकाळी 11 वाजता टेस्ट द्यायच्या. का द्यायच्या? कारण 5 जानेवारीला आपली टेस्ट जी आहे संडेलाच आहे. बरोबर, म्हणून संडेला त्या एक्झामचा आपला जो थोडासा आपला एक्सपिरियन्स असावा. ठीक आहे, म्हणून आपण ही 22 डिसेंबरची सुद्धा एक टेस्ट द्यायची आणि 29 डिसेंबरला द्यायची. परंतु लक्षात घ्या, इथे एक कंडिशन आहे. ह्या एक्झाम कोणी द्यायच्या? ठीक आहे, ह्या एक्झाम कोणी द्यायच्या? बघा, या ठिकाणी कंडिशन आहे की ज्याचा म्हणजे स्वतःच्या अभ्यासावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि या टेस्ट देताना जरी स्कोअर कमी आला तरी तो स्वतःला सावरू शकतो, स्वतःला मेंटली सावरू शकतो की नाही, जस्ट एक एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये मी दिलेला ज्या अटेम्प्टनुसार माझा स्कोअर कमी आलाय. ठीक आहे, परंतु येणाऱ्या एक्झामचा म्हणजे 5 जानेवारीच्या एक्झामवर त्याचा माइंडवर काही परिणाम होणार नसेल तरच एक्झाम द्या. बरोबर, तरच ही 22 आणि 29ची टेस्ट तुम्ही द्या. अदरवाईज काय करणार आहात, तर तुम्ही टेस्ट नाही दिलेली योग्य. कारण मग जर आपण माइंड जर आपला निगेटिव्ह मध्ये गेला तर मग आपल्या त्या एक्झामवर फरक पडू शकतो. म्हणून जस्ट एक आपल्या अभ्यासाचा ओव्हरलुक करण्यासाठी किंवा एक्झामची हॅबिट म्हणून ती आपण संडेच्या त्या एक्झाम 2 टेस्ट द्यायच्या. परंतु त्यावेळी माइंडवर कुठलाही प्रकारचा निगेटिव्ह इफेक्ट होऊन द्यायचा नाही. कारण पेपरच्या काठिण्य पातळीवरती असतं आपल्याला स्कोअर जास्त येणं कमी येणं. बरोबर, ह्याच्यावरून आपला अभ्यास नाही किंवा आपण स्कोअर करू शकत नाही, हे सिद्ध होत नाही. बरोबर, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, त्या पेपरच्या काठिण्य पातळीवरती असतात, क्वेश्चन पेपर सेट करण्याच्या माइंडसेटवर असतो. बरोबर, आणि लक्षात घ्या की टेस्ट सिरीजच्या पेपरपेक्षा आयोगाचे पेपर हे सोपे असतात. बरोबर, त्यामुळं कुठल्याही प्रकारचे घाबरायचं कारण नाहीये. आपण हे जस्ट आपल्या स्वतःच्या सेल्फ बिल्डिंगसाठी हे पेपर द्यायचे. ओके, सो हे 2 टेस्ट तुम्ही देऊ शकता, हे ऑप्शनल आहे. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या की या 15 दिवसामध्ये आपण 2 गोष्टींची चांगल्या पद्धतीने हँडलिंग करायची आहे, ते म्हणजे आपल्याला येणारे डिप्रेशन आणि स्ट्रेस. तर बघा, जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो, ठीक आहे, ज्याने या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, त्याला डिप्रेशन येणं, टेन्शन येणं ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत. आणि ज्याला या गोष्टी येत नाही त्याने समजून जायचं की त्याचा अभ्यास प्रॉपर नाही, की तू असंच सांगतोय. कारण बघा, जो जेन्युइनली अभ्यास करतोय त्याला त्याच्या फ्युचरची काय असते, जाण असते. फ्युचर बद्दल त्याला म्हणजे थोडंसं भीती असते. बरोबर, मग त्यावेळी आपण अभ्यास करताना आपल्या प्रवासामध्ये डिप्रेशन येणं, स्ट्रेस येणं ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत. आणि जर अशा गोष्टी होत आहेत तर आपण समजायचं की आपला अभ्यास योग्य पद्धतीने चालू आहे. परंतु त्या डिप्रेशन येऊन किंवा स्ट्रेस येऊन त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या स्टडीवर होऊन द्यायचा नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला डिप्रेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. मग कशा करायच्या, तर या ठिकाणी जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे
लक्ष द्यायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह मध्ये नेत आहेत, बरोबर, ज्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह मध्ये नेत आहेत त्या गोष्टींपासून आपण दूर राहायचंय. विशेषतः लक्षात घेतलं तर ह्या 45 दिवसांमध्ये आपण सर्व निगेटिव्ह जे गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये निगेटिव्हिटी पसरवतील किंवा त्यांच्यामुळे आपण निगेटिव्ह जाऊ शकतो, अशा गोष्टींपासून दूर राहायचं. जे मित्र निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह विचार करतात, त्यांच्यापासून सुद्धा दूर राहायचं. जे असं म्हणतात बघा, जर एखादा मित्र असं म्हणत असेल की या वर्षीची मी एक्झाम स्किप करतो, माझा काही अभ्यास झालेला नाही, त्याच्यापासून पहिलं दूर व्हायचं. कारण तो त्याचा प्रश्न आहे. आपण आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा आणि एक्झाम द्यायची. ठीक आहे, हा पॉईंट प्रॉपरली लक्षात ठेवा. त्यानंतर मग आणि या अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणून निगेटिव्ह असणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यापासून आपण बाहेर पडायचं. आणि जर आपल्याला डिप्रेशन येतंय तर आपण म्हणजे आपले जे पण कोणी जे मोठे असतात, बरोबर, आपल्यापासून मोठे असतात, जे सिनियर असतात, त्यांच्याशी बोलायचं. ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला पॉझिटिव्हिटी येते, की जे आपल्याला एनकरेज करतात, अशांशी आपण बोलायचं. आणि तो स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मग जास्तच तुमच्या माइंडवर स्ट्रेस आलेला तर तुम्ही एक दिवस पूर्णपणे ब्रेक घ्या. एक दिवस पूर्णपणे अभ्यासातून ब्रेक घ्या. कुठेतरी तुम्हाला जी आवडती गोष्ट ती गोष्ट करा. बघा, पुढच्या दिवशी तुमचा तुम्ही नॉर्मल वेला येणार आणि मग त्यानुसार पुन्हा तुम्ही अभ्यास करा. परंतु या गोष्टीवर सुद्धा वर्क करणं गरजेचं आहे. नुसता अभ्यास इम्पॉर्टंट नाहीये. सो या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. म्हणून आपण बघा या लेक्चरमध्ये काय करतोय तर संपूर्ण ज्या गोष्टी आपल्या सोबत घडणार आहेत त्या गोष्टींचं आपण डिस्कशन करतोय आणि ह्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, आपण यांना लाईटली घेऊ शकत नाही कारण त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या एक्झामवर पडतो. म्हणून आपण या स्ट्रेस मॅनेजमेंट, डिप्रेशन मॅनेजमेंटवर आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर मग पुढचा टॉपिक येतो स्टडी. कारण ह्या गोष्टी आपण रिव्हिजन करतोय म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो स्टडी करणार आहे, बरोबर, तो कशा पद्धतीने करणार तर आपला डेली बेसिसवर चालू घडामोडी. सो चालू घडामोडी पण आता आपण त्याच वाचायच्या की ज्या आपल्या ऑलरेडी आपण वाचून झाल्यात. म्हणजे या ठिकाणी चालू घडामोडीची सुद्धा आपण काय करायचे, रिव्हिजन करायची. मॅथ्स आणि जे अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, क्वेश्चन्स आहेत, बरोबर, आपल्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले जे प्रश्न आहेत त्यांची वारंवार ते सोडवायचे आहेत. मॅथ्समध्ये सुद्धा वारंवार ते आपण सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आणि इतर विषय जर आपण बघितले तर आपल्याला 15 दिवस मिळत आहेत. सो 15 दिवस आणि भागिले 5 विषय जर केलं तर एका विषयाला 3 दिवस मिळत आहेत, बरोबर. सो 2चा आणि म्हणजे एका वेळी आपण 2 दिवस आणि दुसऱ्या शेवटला 1 म्हणजे बघा शेवटच्या 5 दिवसामध्ये शेवटचे 5 दिवस आणि त्या पण मध्ये पण अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपण त्या दिवशी डिस्कस करणार किंवा रिवाइज करणार. ठीक आहे, आणि हे बघा हा जो स्टडी म्हणजे ह्या 15 दिवसांचा जो आपला स्टडी प्लॅन आहे याच्यामध्ये फक्त आपण रिव्हिजन करणार, कुठलाही नवीन टॉपिक वाचणार नाही. मग पॉलिटी संदर्भात जे पॉईंट तुमच्या ऑलरेडी नोट्समध्ये आहेत, तुम्ही ऑलरेडी वाचले तेच रिवाइज करणार. सायन्स सुद्धा तेच, अर्थशास्त्र तेच, भूगोल तेच, इतिहास सुद्धा तेच. ठीक आहे, इथे रिव्हिजनला आपण महत्त्व द्यायचं आहे. ओके, नो न्यू पॉइंट्स, कोणताच न्यू पॉइंट्स नाही. मग कोणी किती पण म्हणो की ह्याच्यावर एखादा म्हणलं की 100% आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहे, कोणी सांगितलं की हा पॉईंट, पण तो आपण जर वाचला नसेल तर तो हातात घ्यायचा नाही. जर आपलं मन सांगतं की घ्यावा, परंतु त्या ठिकाणी मोह आवरा, त्या ठिकाणी स्वतःवर कंट्रोल ठेवा, परंतु नवीन टॉपिक वाचायचा नाही. ठीक आहे, हे प्रत्येकाला लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने हे दिवसांचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला येतं की म्हणजे पहिल्या 30 दिवसामध्ये आपल्याला एका विषयाला 6 दिवस मिळतात. या 15 दिवसामध्ये एका विषयाला आपल्याला 3 दिवस मिळतात. तर त्यांचं पण प्रॉपर तुम्ही डिवायडेशन करायचं आणि एक स्वतःचा शेड्यूल तयार करायचा. ठीक आहे, सो हे आपण डिस्कस केलं. त्यानंतर मग आपण येऊया पुढच्या दिवसाकडे, तो म्हणजे बघा तर 4 जानेवारी 2025 ला आपण काय करायचं तर बघा 4 जानेवारी 2025 ला आपण स्वतःला जितकं शांत ठेवता येईल तितकं ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे 4-5 या दोन्ही दिवशी स्वतःला जितकं शांत, जितकं कूल ठेवता येईल, जितकं स्टेबल ठेवता येईल, जितकं बॅलन्स ठेवता येईल तेवढं ठेवायचं. ठीक आहे, आणि लक्षात घ्या म्हणजे डेली ह्या 45 दिवसांच्या काळामध्ये डेली आपण मेडिटेशन करत चला. ठीक आहे, आपण मेडिटेशन करायचं. ठीक आहे, थोडासा आपण योगा तर आपण बाय डिफॉल्ट करतच असतो, ठीक आहे, करत असू असं मी आशा बाळगतो, परंतु आपण ह्या काळामध्ये मेडिटेशन करायचं. ठीक आहे, स्वतःला त्याच्याने काय मिळतं, आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स मिळतो, आपण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा आपल्याला वाढतं. परंतु ह्या 4 जानेवारीच्या दिवशी आपल्याला स्वतःला पूर्णपणे शांत ठेवायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी आपली एक्झाम आहे, ज्या एक्झामसाठी आपण रात्रंदिवस किंवा इतके प्रयत्न घेतलेत, त्या प्रयत्नासाठी, त्या एक्झामसाठी आपल्याला या आदल्या दिवशी एकदम शांत ठेवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे की आपण भरपूर अभ्यास केला आहे हे स्वतःला सांगायचं, म्हणजे स्वतःलाच विश्वास द्यायचा की आतापर्यंत आपण ह्या एक्झामसाठी
भरपूर आपले 100% दिलेले आहेत, बरोबर, 100% दिलेले आहेत आणि चांगला अभ्यास केलेला आहे. सो फक्त आपल्याला उद्याची एक्झाम चांगल्या प्रकारे टॅकल करून सक्सेस मिळवायचं किंवा ती एक्झाम क्रॅक करायची असा विश्वास आपल्याला प्रत्येकाला स्वतःला द्यायचा आहे, बरोबर. म्हणजे मी आधीच सांगितलं तुम्हाला, कोणाचाही 100% अभ्यास झालेला नसतो, कोणाचाही 100% अभ्यास झालेला नसतो. आपल्याला जेवढा अभ्यास आपण केलेला आहे, बघा आपण समजा 70% अभ्यास केलाय, त्या 70% मधले 100% आपल्याला द्यायचे, 70% मधले 100% आपल्याला द्यायचे. म्हणजे 100% अभ्यास आपल्याला झालेला नसतो, परंतु जेवढा आपण केलेला अभ्यास असतो त्या अभ्यासाचे आपल्याला 100% द्यायचे असतात आणि एक्झाम क्रॅक करायची असते. सो आय होप की तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजल्या. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण एक्झामवर बोलणारच आहोत. मग त्यावेळी आपण पुढच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत ते सुद्धा डिस्कस करणार. तर ही एक ढोबळ मनाने स्ट्रॅटेजी किंवा एक तुम्हाला टाइमलाईन मी दिली की त्या टाइमलाईन मध्ये आपल्याला अशा घडामोडी करायच्या आहेत आणि 5 जानेवारीला ज्यासाठी आपण आता प्रयत्न केलेत, ज्या दिवसासाठी आपण इतकं झटलो, इतका अभ्यास केलेला आहे, त्या 5 जानेवारीला आपली एक्झाम डे असणार आहे, बरोबर. तर त्या एक्झाम मध्ये आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने शांत राहायचंय, अतिशय स्वतःवर विश्वास ठेवून की आपण स्वतःला म्हणायचं की आपण आजपर्यंत भरपूर अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासाचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला ह्या 5 जानेवारीच्या एक्झाम मध्ये मिळणार आहे आणि ते पॉझिटिव्हच मिळणार, असा स्वतःवर भरोसा ठेवायचा आहे आणि ते पेपर आपण द्यायचा आहे. ओके. सो या दिवशी 5 जानेवारीच्या दिवशी अतिशय या दिवशी सुद्धा आपण काय करायचंय, शांत राहायचं आहे. ठीक आहे, कोणाशीच भांडण करायचे नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हिटी येणाऱ्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्हाला आत्ताच हळूहळू दूर करायच्या आहेत. आणि एक्झामच्या जवळच्या काळामध्ये तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींकडे, म्हणजे जी व्यक्ती आपल्याला निगेटिव्ह कडे नेते किंवा आपल्याकडे एखादं समजा कोणाचं भांडण वगैरे होत असेल तर त्या गोष्टींपासून लांब राहायचं. तुम्ही घरी जाऊन अभ्यास करताय तर घरच्यांना सुद्धा ही कल्पना देऊन ठेवायची की ह्या काळामध्ये मला अतिशय शांत राहायचंय, कुठल्याही प्रकारचं माझ्या डिप्रेशन किंवा निगेटिव्ह मध्ये जाईल किंवा माझं आपण म्हणू शकतो की भांडण होईल, अशा पद्धतीच्या गोष्टी कोणत्या करायच्या नाहीत, याची कल्पना तुम्हाला घरी सुद्धा देऊन ठेवायची. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला या 45 दिवसांचा चांगल्या पद्धतीने आढावा घेऊन प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की ह्या 45 दिवसांसाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या आपण ज्या सेशनमध्ये डिस्कस केल्या सुद्धा आहेत, पण पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की जे निगेटिव्ह व्यक्ती आहेत आपल्या आसपास, जे निगेटिव्ह व्यक्ती असतात त्यांच्याशी आपण संपर्क ठेवायचा नाही. या 45 दिवसामध्ये त्यांच्याशी आपल्याला संपर्क ठेवायचा नाही. मग कोणते निगेटिव्ह व्यक्ती, तर जे मग आपल्याला कायम डिस्करेज करतात त्यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही. किंवा मग असे सुद्धा सांगतात की यार ह्यावेळेस माझा अभ्यास झालेला नाही, म्हणजे हा मी अटेम्प्ट स्किप करतो वगैरे, असे जे मुलं सांगतात त्यांच्यापासून पण दूर राहायचा. कारण त्यांचा प्रश्न आहे, आपला अभ्यास चांगला झालेला आहे आणि आपण अटेम्प्ट 100% द्यायचा आणि आपल्याला माहिती आहे आपण क्रॅक करून बाहेर निघणार. ठीक आहे. सो कोणीच गिव्हअप करायचं नाहीये या ठिकाणी. या वेळेला येऊन कोणीच गिव्हअप करायचं नाहीये. आपण 100% द्या, रिझल्ट काही असो, पास फेल, ठीक आहे, क्वालिफाईड अनक्वालिफाईड, रिझल्ट काहीही असो, आपल्याला 100% द्यायचे. ओके. आणि जर तुम्हाला काही डिप्रेशन येत आहे, तुम्हाला ठीक आहे कुठलाच काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही मला बिंदास कॉल करू शकता. ठीक आहे. तुम्ही जे पण काही तुम्हाला अडचणी येत असतील तर आपण शेअर करू शकता. ठीक आहे. आपल्या टेलिग्रामवर एक ग्रुप आहे स्टडी फर्स्ट एमपीएससीचा, त्यावर तुम्ही येणारे कॉम्प्लिकेशन शेअर करू शकता. डायरेक्टली मला कॉल करून तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. परंतु कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी, त्यानंतर डिप्रेशन, टेन्शन माइंडमध्ये ठेवायचं नाही. ठीक आहे. पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह राहायचंय. ठीक आहे. बघा, आपल्या अभ्यासावर अजिबात अविश्वास दाखवायचा नाहीये. लक्षात घ्या, आपल्या अभ्यासावर अजिबात अविश्वास दाखवायचा नाहीये. आपण केलेला अभ्यास स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. आपण पुरेपूर अभ्यास केलाय, लक्षात ठेवा, आपण भरपूर अभ्यास केलाय, हेच आपल्याला सांगायचं आहे. ओके. त्यानंतर आपण नेहमी पॉझिटिव्ह वातावरणात राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 45 दिवसामध्ये आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. कारण ह्या काळामध्ये आपण आजारी पडणं, आपल्याला काही दुखापत होणं हे आपल्याला परवडणार नाही. म्हणून या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने तब्येतीची काळजी घेऊन येणाऱ्या 5 जानेवारीपर्यंत आपल्याला एकदम प्रॉपर राहायचंय, फिट राहायचंय आणि एक्झाम प्रॉपरली द्यायची. जर आपण आजारी पडतोय तर मग आपल्या अभ्यासामध्ये एक प्रकारचा गॅप निर्माण होतो आणि तो आपल्याला म्हणजे आपला खूप मोठा लॉस होतो. त्यामुळं प्रत्येकाने तब्येतीची काळजी घ्यायची आहे, पुरेपूर झोप घ्यायची आहे, बरोबर. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो माइंड आहे, माइंडला नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं. यामुळे बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा, आपण ह्या सेशनमध्ये आपला जी आपली स्टडी आहे किंवा आपला जो एक्झाम आहे
ठीक आहे. ते एक्झाम ओरिएंटेड बघा, आपण बरेचसे पॉईंट जे असणार आहेत ते डिस्कस केलेत. तो 45 दिवसांचा आपला शेड्यूल कसा असावा याच्यात ढोबळमानाने किंवा एक प्रॉपर वेने आपण काय केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. सो आता तुमची जबाबदारी आहे की इथून पुढच्या जे 45 दिवसांचा जो प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत, टेस्ट सिरीज इन्क्लूड करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला स्टडी तो आहे त्या पॅटर्ननुसार चालू ठेवायचा, रिव्हिजन जास्तीत जास्त करायची आहे. ओके. आणि मग येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. सो मग आपल्याला वाटेल तुम्हाला जसं सूट होतं तसं आता तुम्ही शेड्यूल बनवायचं आहे. हा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिला. ठीक आहे. मग प्रत्येक दिवसाप्रमाणे आपण प्रत्येक दिवसाला आपण टेस्ट सिरीज, त्यानंतर चालू घडामोडी, मॅथ्स यांना डेलीमध्ये द्यायचंय. ठीक आहे. टेस्ट सिरीज किंवा टेस्ट सिरीजचं अनालिसिस, बरोबर. आणि मग उरलेला वेळ जो आहे तो आपल्याला आपल्या कोणाला द्यायचं तर जीएसटी चे विषय आहेत. समजा आपण आज 3 दिवसासाठी पॉलिटी घेतला, मग 3 दिवस मग दिवसाला आपण समजा सगळे विषय करून जे रेग्युलर विषय करून जर आपल्याला 4 तास मिळत आहेत तर त्या 4 तासामध्ये आपण पॉलिटिक्सचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला आपल्याला स्लॉट ठेवून द्यायचा आहे. ओके. आणि ह्या काळामध्ये जास्तीत जास्त ज्या जुन्या गोष्टी आहेत आपण ज्या ऑलरेडी वाचल्यात त्याच वाचायच्या, नवीन टॉपिकच्या भानगडीत पडायचं नाही. किंवा ह्या 30 दिवसांमध्ये या आपण आपल्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असलेले जे म्हणजे समजा पकडा मॅथ्सचे जे पॉईंट्स आपल्याला काही वीक असतात तर ते क्लिअर करून घ्या. काही इतर विषयामध्ये जे आपण ऑलरेडी वाचलेत परंतु आपल्याला ते थोडे कठीण जात आहेत ते पॉईंट कव्हर करून घ्या आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा. आय होप की ह्या सेशनमधून तुम्हाला येणाऱ्या 45 दिवसांचा जो ओव्हरव्ह्यू कसा ठेवावा याचा तुम्हाला एक आराखडा आला असेल. सो हा सेशन तुम्हाला कसा वाटला, तुमच्या एक्झामच्या दृष्टीने जे तुम्हाला आवश्यक असणारे पॉईंट किंवा थोडे भेडसावणारे पॉईंटचं उत्तर तुम्हाला मिळालंय का, नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचप्रकारे तुमचा फीडबॅक सुद्धा मला नक्की द्या. ओके. सो जेणेकरून मला सुद्धा समजेल की जे आपण डिलिव्हर केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने डिलिव्हर केलं ते तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. सो नक्कीच या पद्धतीने आपला शेड्यूल बनवा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. कारण मी हे एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओचा कंटेंट आवडलेला आहे. सो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. ही जी आपली 45 दिवसांची स्ट्रॅटेजी आहे ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी म्हणजे आपण करू शकतो, करावी आणि कोणत्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने लक्षात घ्याव्यात. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.